जय श्रीराम, जय जय श्रीराम। संजय भाऊ तुम आगे बढ़ो, आधा हाथ वर करा। अरे सविता भाभी आगे बढ़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। विनंती आहे की खूप वेळ झालेला नाही, म्हणून मातांनो कोणी गडबड करू नका। मग मला मिळालं नाही, तिला मिळालं, ताईनं कशाला बोलावलं असं काही करू नका। फक्त आपल्या सगळ्या कार्यक्रमाला आमच्या कमीत कमी 25 महिला आता इथे येणार। 5 जणी हळदी कुंकू, 5 जणी तिळगुळ, 5 जणी वाण तुमच्या जागेवर बोलून दाखवल्या। नमस्कार। काय नाव तुझं? नाम बताओ। किती छान सांगितलं, छान आपल्या भाषेमध्ये सांगितलं। लक्षात आलंय का काही? आईला काय म्हणतात? किशोररावांचं नाव घेते, सोडा माझा पदर। तिळगुळ आणि वाण हा प्रत्येकापर्यंत येणार आहे। आमच्या पंचायतीने केला आहे सुंदरसा। आपण सगळ्यांनी खावा आणि आरामात घरी जावं। आजच्या दिवशी ह्या सार्वजनिक हळदी कुंकू आहे। तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आमच्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष देवकीताई मरई ह्या आभार मानतील अशी त्यांना मी म्हणायचंय की कधी अडचणीत असाल, गावात असाल, शहरात असाल, नागपूरला जाताना असाल, भंडारा असाल, मुंबईला जाताना असाल का दिल्लीत जाताना असाल, तुम्हाला वाटतं माझ्या जीवाला धोका आहे, मला भीती वाटते, कोण माझ्या मागे येतोय का, कोण मला त्रास देतोय का, एक नंबर लक्षात ठेवायचा आहे। नंबर आहे 112। जोरात बोला, काय नंबर आहे? 111। असाल त्या ठिकाणी पोलीस येऊन तुम्हाला मदत करतील। तुमच्या कॉलेजमध्ये जाताना जर कोणी त्रास देत असेल, भीती वाटत असेल, कुठला नंबर डायल करायचा? कुठला नंबर? झोपला का काय? लक्षात राहील? पोरींना सांगाल नक्की? अगं आपण इतक्या भाग्यवान आहोत, आपल्यासाठी एका बापाच्या भूमिकेतून मोदीजी आज काम करतायत। प्रज्ञाने माझा पदर धरलाय आणि आता मी उखाणा घेते। घेऊ का? इंग्रजीमध्ये वडिलांना म्हणतात काय म्हणतात आणि आईला काय म्हणतात? किशोररावांचं नाव घेते, सोडा माझा पदर। बोलून दाखवल्या। नमस्कार। काय नाव तुझं? नाम बताओ। किती छान सांगितलं, छान आपल्या भाषेमध्ये सांगितलं। लक्षात आलंय का काही? विनंती आहे की खूप वेळ झालेला नाही, म्हणून मातांनो कोणी गडबड करू नका। मग मला मिळालं नाही, तिला मिळालं, ताईनं कशाला बोलावलं असं काही करू नका। फक्त आपल्या सगळ्या कार्यक्रमाला आमच्या कमीत कमी 25 महिला आता इथे येणार। 5 जणी हळदी कुंकू, 5 जणी तिळगुळ, 5 जणी वाण तुमच्या पाहिलं की धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार टीका होते, मात्र अद्याप धनंजय मुंडे समोर येऊन बोलत नाही आहेत। काय मला माहीत नाही या संदर्भामध्ये, या संदर्भातली भूमिका त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादांनी स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे ते काय म्हणतात किंवा ते काय भूमिका घेतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विरोधी म्हणतात का त्यांचा राजीनामा घ्यावा लागतो, काय बोलतात? कसं असतं की याच्यामध्ये काही तथ्य सापडलं किंवा काय इन्व्हेस्टिगेशन आता सध्या चालू आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसात कळेल नक्की काय झालंय, कोणाचा सहभाग आहे, कोणाचा सहभाग नाही आहे, हे थोडं येणाऱ्या दिवसामध्ये नक्की कळेल। काही नाही, संजय राठोड प्रकरणी आपण खूप आक्रमक झालं होतं आणि त्यावेळेस पण सध्या धनंजय मुंडेचं जे प्रकरण गाजत आहे त्यावेळेस चित्रताईची काही भूमिका दिसत नाही। ते महायुतीत असल्यामुळे असं काही आहे की? असं नाही आहे। संजय राठोडांची जी केस होती ती एका मुलीची केस होती
एका मुलीचा जीव त्या ठिकाणी गेला होता आणि ही जी बीडची केस आहे ही वेगळी केस आहे. याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, त्या ठिकाणी SIT गठीत होणं, CIDकडे तपास देणं, या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत आणि ते काम करत आहेत. दोन्ही केस एकत्र करता येणार नाही आपल्याला. आणि या ठिकाणी जे आहे ते योग्य रीतीने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ज्या वेळेला संजय राठोडांची केस होती त्यावेळेला तिथं काय काय झालं हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि त्यावेळेला आवाज बुलंद करण्यासाठी मला आवाज उठवणं गरजेचं होतं. त्यावेळेचं सरकार बोलत नव्हतं. आत्ताचं आमचं सरकार वोकल आहे. कोणीही असू दे, स्वतःच्या पक्षातला असेल तरीसुद्धा आमचा देवाभाऊ कोणाला सोडत नाही आणि हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. दोन्ही केसेसचं कंपॅरिझन तुम्ही करू शकत नाही. तिथे एका लेकराचा जीव गेला होता आणि इथे एक आमच्या भावाचा जीव गेला आहे. परंतु सरकार म्हणून जे करायचं आहे ते महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमचे देवाभाऊ करतायत आणि यावेळेला ज्या वेळेला ही केस झाली होती त्यावेळेला मात्र सरकार करत नव्हतं आणि म्हणून तिथे भूमिका मांडणं गरजेचं. काल सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला होता सर्वसा. विरोधक म्हणतात की जेव्हा अभिनेता ज्यांच्या सुरक्षा गार्ड राहते ते सुरक्षित नाही, ते राज्याची जनता. असं आहे की विरोधी पक्षांना प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारला नावं ठेवणं, विशेषतः मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं, आमच्या देवाभाऊला टार्गेट करणं हे त्यांचं कामच राहिलं. पण मला असं वाटतं की काल ही घटना झाल्यापासनं त्या ठिकाणी जोरात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पोलिसांना वेळ दिला पाहिजे. काय झालं आहे, कोण आलं, कुठून आलं, कशासाठी आलं, कोणासाठी आलं, या सगळ्याची उत्तरं ही पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मिळतील. त्यामुळे पटकन कोणावर टिप्पणी करणं किंवा पटकन कुणावरती त्या ठिकाणी बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं आहे. या संदर्भामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊंनी आपली भूमिका ही स्पष्टपणे मीडियासमोर मांडलेली आहे. त्यामुळे थोड़ा सब्र करो, कुछ ही घंटों में, कुछ ही पलों में जो सच है वो सामने आएगा. पण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार करायचं की आता महाराष्ट्र सुरक्षित नाही, आता मुंबई सुरक्षित नाही, असं नाही आहे. मुंबई हे संपूर्ण इंटरनॅशनली जगातलं सगळ्यात असं आपण म्हणतो गजबजलेलं शहर आहे. इथे सगळेजण येत असतात आणि अशा ज्या घटना घडतात त्याच्या मुळाशी जाऊन त्याच्या मागचं कारण काय होतं हे लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे आणि ते गृहमंत्री नक्की करतील, मुंबई पोलीस नक्की करतील याचा मला विश्वास. ₹100 देऊ बहिणींना, लाडकी बहिणींना असं म्हणाले होते, पण 2121 पण आता ते सुद्धा लवकर मिळणार आहेत. 1500 तेही लवकर मिळणार आहेत. याच्याबद्दल सुद्धा महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भूमिका मांडलेली आहे आणि अगदी मला वाटतं आत्ताच मी सांगितलं माझ्या भाषणात की 4-5 दिवसामध्ये आमच्या सगळ्या ताईंच्या तेही येणार आहेत, तेही येणार आहेत. 2100 कधी होणार? तेही येणार आहेत, 2100 येणार आहेत. मार्चच्या पहिले येणार जे आर्थिक नक्की येणार. सरकार देणार. जो हमने वादा किया है वो हम पूरा करेंगे आणि आमच्या बहिणींनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आम्ही तो कधी तोडू देणार नाही. त्या प्रकरणात सर्व आरोपीला मौका लागलेला आहे, काय सांगणार नाही. याच्यावरती सुद्धा SIT लावलेली आहे, CIDकडे तपास दिलेला आहे, मकोका लावलेला आहे. या प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊंची राहिलेली आहे. ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने पावलं उचलली गेली आहेत आणि त्यामुळे आमच्या संतोष भाऊंचे जे कोणी मारेकरी असतील यात कोणीही असू दे, मोठ्यात मोठा कोणी असू दे, त्यालाही सोडलं जाणार नाही. ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. अजूनही तपास चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये याच्या संदर्भातल्या डेव्हलपमेंट. दिल्लीचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालने सैफ अली खानचं जे प्रकरण आहे ते संदीप बिश्नोई गँगसोबत जोडलं आहे की सरकार जेलमध्ये असून त्यांना म्हणजे सपोर्ट करत आहे असा आरोप लागला. काय आहे, उनको उनकी पड़ी है, बरोबर ना. जो वादे इरादे किए थे दिल्ली वालों के, दिल्ली की जनता के साथ उसको पूरा करो. महाराष्ट्र खंबीर आहे, महाराष्ट्र खंबीर आहे, देवाभाऊ खंबीर आहे, केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार खंबीर आहे. असल्या सगळ्यांचा नायनाट करण्यासाठी त्यामुळे केजरीवालजी अपनी तबीयत संभालो, अपनी पार्टी संभालो. महाराष्ट्र सुरक्षित हाथ में है, हमारा देश सुरक्षित हाथ में है. बीड प्रकरणात पाहिलं की धनंजय मुंडे यांच्यावर सांगता 26 जानेवारी येत आहे, मात्र अद्याप पालकमंत्री घोषित करण्यात पूर्ण राज्यात चर्चा होत आहे की पालकमंत्री कधी मिळणार, काय सांगणार? नाही, लवकरच होईल, लवकर गठीत होईल. याच्या संदर्भातले सगळे अधिकार जे आहेत ते मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये तेही लवकर होईल. गोंदिया जिल्ह्याच्या झेंडावंदन पालकमंत्रीच करणार का? नाही का गोंदिया जिल्हाच का, महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी पालकमंत्री त्या ठिकाणी करतील आणि लवकरच तोही तिढा सुटेल आणि नावं जी आहेत ती डिक्लेअर होतील.